नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच पुस्तक पहिले, शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया. घटक 6 शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. 1. व्यक्ती आणि कार्य परस्पर संबंध. 2. अध्यापकांच्या कार्याचे मूल्यमापन. 3. अध्यापकांच्या मूल्यमापनाची उद्दिष्टे. 4. अध्यापकांच्या कार्याच्या मूल्यमापनाचे घटक. 5. मूल्यमापनात सहभागी घटक आणि त्यांची भूमिका. 6. अध्यापकांच्या कार्याच्या मूल्यमापनाचा आधार. 7. मूल्यमापनाचे निकष व त्यांचा अनुधावन. 8. मूल्यमापनाची क्रिया व्यवस्थापकांना कठीण का वाटते. 9. मूल्यमापन प्रक्रियेत तणावांचे स्रोत. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, क्षेत्रीय कार्य. उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी सांगता येतील. 1. अध्यापकांच्या मूल्यमापनाची उद्दिष्टे सांगता येतील. 2. एखाद्या कार्यात समाविष्ट असलेले विविध गोष्टी कोणत्या ते सांगता येईल. 3. व्यक्ती आणि तिचे कार्य यांचा परस्पर संबंध सांगता येईल. 4. अध्यापकांच्या मूल्यमापनाचे घटक सांगता येतील. 5. अध्यापकांच्या मूल्यमापनाचे विविध दृष्टिकोन सांगता येतील. 6. अध्यापकांच्या मूल्यमापनात सहभागी घटक सांगता येतील. 7. मूल्यमापनाची प्रक्रिया क्लिष्ट आणि तणावपूर्ण होण्यामागची कारणे सांगता येतील. 8. मूल्यमापन प्रक्रियेतील तणाव दूर करता येईल. पाठाचे प्रास्ताविक. प्रशासकांच्या किंवा व्यवस्थापकांच्या कर्तव्य किंवा जबाबदाऱ्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कर्मचाऱ्यांचे कामाचे मूल्यमापन. शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात ही जबाबदारी पूर्णतः किंवा मुख्यतः प्राचार्यांकडे किंवा प्रमुखांकडे असते. शासकीय प्रशासन पद्धतीत ही जबाबदारी नियंत्रण या व्यापक संकल्पनेचा एक भाग समजली जाते. नियंत्रण म्हणजे निर्बंध. कर्मचारी आपल्या कार्यात बंधनाचे आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करतात. कुठलाही निर्णय घेताना प्राप्त अधिकारांचे उल्लंघन करीत नाही, मर्यादा ओलांडीत नाही यांची खात्री करून घेणे हे नियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट ठरते. म्हणजे कर्मचारी वरील श्रेणीला किंवा वरिष्ठांना किंवा उत्तरदायी असतात. यांचे सर्वात परिचित उदाहरण म्हणजे शासकीय यंत्रणेत वापरला जाणारा गोपनीय अहवाल म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संपूर्ण अधिकार अभिप्रेत आहे. ज्यांच्या कामात हा अहवाल लिहिला जातो त्यांना या प्रक्रियेत काही स्थान नसते. मूल्यमापन ठरविण्यात त्यांना सहभागी केले जात नाही. एवढेच नाही तर अहवालात काय नोंद आहे हे देखील त्यांना कळविण्यात येत नाही. या मूल्यमापनातून त्यांच्या विकासाची दिशा मिळावी हा विचार प्रशासनाच्या लेखी अजिबात नसतो. अलीकडील काळात ही पद्धत थोडी सैल होताना दिसू लागली आहे आणि या अनुषंगाने अहवालात जर कोणी शेरे देत असतील तर ते कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे बंधनकारक आहे. घटक 1 मध्ये या संकल्पनांचा मूलभूत विचार आपण केलाच आहे आणि त्यातून हे लक्षात आले आहे की व्यवस्थापनात शास्त्रात नियंत्रणापेक्षा सकारात्मक मूल्यमापन आणि विकास यांना अधिक महत्त्व दिलेले आहे. पाठाचे विषय विवेचन. या घटकात आपण केवळ कामाच्या मूल्यमापनाचा विचार न करता कामाच्या व्यवस्थापनाकडे म्हणजे परफॉर्मन्स मॅनेजमेंट व्यापक दृष्टीने बघू. व्यक्तीला समजल्याशिवाय त्याच्या कार्याबद्दल आकलन होत नाही. परफॉर्मन्स कॅनॉट बी अंडरस्टूड विदाऊट अंडरस्टँडिंग द परफॉर्मर अशा अर्थाची विधाने व्यवस्थापन शास्त्रात आढळतात. खालील विवेचन याच गृहीतकावर आधारित आहे.
आणि या विवेचनाचा शाळा किंवा महाविद्यालय ही संदर्भ मांडली आहेत. त्यामुळे त्यात मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे शिक्षक व इतर शैक्षणिक व्यावसायिक यांचाच विचार प्रामुख्याने केलेला आहे. 1. व्यक्ती आणि कार्य यांचे परस्पर संबंध. कोणत्याही कार्यात 4 व्यक्तींचा समावेश असतो. 1. कर्ता, 2. कार्यपूर्तीसाठी केलेले वर्तने, 3. परिस्थिती आणि 4. अपेक्षित फलित किंवा कार्याचे प्रयोजन. कर्ता हा मानवी घटक आहे म्हणजे पर्सन. त्याचे विशिष्ट ज्ञान आणि कौशल्य त्यांच्या कृतीतून म्हणजेच कार्यातून व्यक्त होत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कार्य अपेक्षेपेक्षा कमी दर्जाचे असते तेव्हा त्याचे ज्ञान किंवा कौशल्य कमी पडले असा निष्कर्ष काढला जातो आणि या उणिवा भरून काढण्याच्या दृष्टीने त्याला पुढील प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन दिले जाते. हा निष्कर्ष योग्य असला तरी तो पूर्णतः बरोबर नाही. याची जाणीव मात्र विकास कार्य आयोजित करणाऱ्यांना झालेली दिसत नाही. कार्य कमी दर्जाचे असण्याला ज्ञान कौशल्यातील उणीवानी इतकेच किंबहुना अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे अभिप्रेरण आणि इच्छाशक्तीचा अभाव. खरे तर आजची वस्तुस्थिती ह्याचाच पुरावा देत आहे. जेव्हा उत्तम कार्याला मान्यता मिळत नाही आणि असमाधानकारक कार्याला शिक्षा मिळत नाही, जाब विचारला जात नाही, उत्तरदायित्व अपेक्षिले जात नाही, तेव्हा माणसाचे अभिप्रेरण नाहीसे होते. नो रिवॉर्ड फॉर परफॉर्मन्स अँड नो पनिशमेंट फॉर नॉन परफॉर्मन्स. अशा परिस्थितीत ज्ञान आणि कौशल्य वृद्धीसाठी कितीही विकास कार्य आयोजित केले तरी त्याचे परिणाम दिसणार नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. संपूर्णपणे निरोगी असलेल्या माणसाला औषधे देण्याचा तो प्रकार ठरेल. 2. अध्यापकांच्या कार्याचे मूल्यमापन. अध्यापकांच्या कार्याचे मूल्यमापन करताना 3 वेगवेगळे दृष्टिकोन संभवतात. मूल्यमापनाचे केंद्रस्थान म्हणजे फोकस कोणते आहेत यावरून खालील दृष्टिकोन ठरविले जातात. 1. कर्ता उन्मुख. या दृष्टिकोनातून अध्यापकांचे मूल्यमापन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या ठायी असलेले गुण, वैशिष्ट्ये आणि क्षमता यांवर केंद्रित केले जाते. त्यांची ज्ञानसंपत्ती, जीवनमूल्ये, निष्ठा, बांधिलकी इत्यादींचा यात समावेश होतो. थोडक्यात एक व्यक्ती म्हणून अध्यापकांच्या ची पात्रता ठरविली जाते. अशी व्यक्ती तसे कार्य या गृहीतकांवर या दृष्टिकोन आधारित आहे असे यातून व्यक्त होते. 2. वर्तन उन्मुख. या दृष्टिकोनाचे केंद्रस्थान शिक्षकांचे व्यावसायिक वर्तन हे असते. यात त्यांच्याकडून घडणाऱ्या विविध क्रिया, त्यांच्या अध्यापन पद्धती आणि शैली, विद्यार्थ्यांसाठी होत असलेल्या आंतरक्रिया, त्यांनी हाती घेतलेले विविध प्रकल्प आणि योजना, शालेय कार्यात त्यांचा सहभाग इत्यादी घटकांचा समावेश करण्यात येतो. व्यक्तीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन हे त्यांच्या कार्यावर करूनच करायला पाहिजे अशी भूमिका या दृष्टिकोनात गृहीत धरलेली आहे. 3. फलित उन्मुख. या दृष्टिकोनातून अध्यापकांच्या कार्याची फलिते, परिणाम, यशापयश या घटकांना केंद्रस्थानी ठेवले जाते. या भूमिकेत साधन आणि साध्य यांचा विचार स्पष्ट होतो. अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी जर इच्छित साध्य होत नसेल तर ते प्रयत्न निष्फळ ठरतात असे समजले जाते आणि म्हणून फलिते, परिणाम, यशापयश यासंबंधीची माहिती म्हणजे डाटा संकलित करण्यावर, तिचा पुरावा म्हणून उपयोग करण्यावर विशेष भर दिला जातो. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग या इंग्रजी म्हणीतून म्हणजे विधानातून याच भूमिकेचा प्रत्यय मिळतो हे आपल्या लक्षात येते. या 3 दृष्टिकोनातून प्रश्नांच्या स्वरूपात मांडायचे झाले तर ते असे मांडता येतील की 1. अध्यापक कसा आहे म्हणजे व्यक्ती कशी आहे. 2. अध्यापक काय करतो, कसा वागतो म्हणजे त्यांचे कार्य कसे आहे. 3. अध्यापकांच्या कार्यातून काय साध्य झाले म्हणजे निष्पन्न काय झाले.
प्रचलित मूल्यमापन पद्धतीत प्रामुख्याने पहिल्या 2 दृष्टिकोनांचा वापर होत असलेला दिसतो. प्रशासन पद्धतीत वापरला जाणाऱ्या गोपनीय अहवालात म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये देखील असेच आढळून येते. एवढेच नव्हे तर अहवालात अध्यापकांचे गुण-दोष वर्णन अधिक आढळते. तिसरा, फलितोन्मुख दृष्टिकोन अजून फारसा कार्यान्वित केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. या चर्चेच्या संदर्भात हे लक्षात घ्यायला पाहिजे की दृष्टिकोन एकमेकांशी म्हणजे परस्पर संबंधित आहेत. त्यांच्याकडे हे किंवा ते आयदर ऑर नायदर असे पाहणे योग्य होणार नाही. हे वर्गीकरण मांडण्याचा उद्देश एवढाच आहे की मूल्यमापन विश्वसनीय व संपूर्ण होण्यासाठी या तिन्ही घटकांकडे पाहणे आवश्यक आहे. मूल्यमापनाच्या आधारासाठी आवश्यक माहिती म्हणजे डाटा संकलन करताना तिन्ही प्रश्नांचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच या माहितीचे विश्लेषण म्हणजे ॲनालायसिस देखील समजपणे आणि जबाबदारीने झाले पाहिजे. असे झाले तरच त्यातून अध्यापकांचे व्यक्तिमत्व, कार्य आणि निष्पन्न यांचे एक परिपूर्ण व्यक्तिचित्र म्हणजे प्रोफाईल तयार करणे शक्य होईल. अध्यापकांच्या मूल्यमापनासाठी योग्य संरचना म्हणजे स्ट्रक्चर तयार करण्यापूर्वी संस्था चालकांना खालील प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजे. 1. मूल्यमापन करण्याचा उद्देश काय? मूल्यमापन कशासाठी करायचे? 2. मूल्यमापन नेमके कशाचे करायचे? मूल्यमापनाचे घटक म्हणजे फॅक्टर कोणते? 3. मूल्यमापनाच्या प्रक्रिया कोण सहभागी होईल आणि त्याची प्रत्येकी भूमिका काय असेल? 4. मूल्यमापन कशाच्या आधारावर केले जाईल आणि त्यासाठी आवश्यक माहिती म्हणजे डाटा स्वरूप आणि स्रोत कोणते? 5. मूल्यमापनातून मिळालेल्या माहितीचे म्हणजे फाइंडिंग विश्लेषण कसे केले जाईल आणि त्याचा उपयोग कसा व कशासाठी केला जाईल? या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय अध्यापक मूल्यमापन पद्धतीचा स्वीकार करतील, त्यात निर्भयतेने आणि विश्वासाने सहभागी होतील अशी अपेक्षा करता येत नाही. या प्रश्नोत्तरातून त्यांना याच पद्धतीची विश्वसनीयता पटवून तिच्यापासून आपल्या हितांना कुठलाही धोका नाही किंबहुना ती आपल्या व्यावसायिक विकासाशी एक महत्त्वाचा भाग आहे आणि अशी त्याची खात्री व्हायला पाहिजे. आता आपण वरील 5 प्रश्नांचा अधिक विस्ताराने विचार करूया. 3. अध्यापकांच्या मूल्यमापनाची उद्दिष्टे. अध्यापकांचे मूल्यमापन करण्याच्या 2 प्रमुख उद्दिष्टे असतात. 1. त्यांच्या विकासाच्या गरजा आणि प्राधान्यक्रम प्रायोरिटी ठरविणे, त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य करणे. 2. प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी म्हणजे बढती, उच्चपदी नेमणूक इत्यादी घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि आधार निर्माण करणे म्हणजे डाटाबेस ॲज एव्हिडन्स. पहिल्या उद्दिष्टाला सकारात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात, कारण त्यांचा मुख्य उद्देश अध्यापकांची गुणवत्ता वाढविणे, त्यांना अधिक सक्षम बनविणे हाच असतो. दुसऱ्याला निर्णयात्मक मूल्यमापन समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. सकारात्मक मूल्यमापन ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस असते. अध्यापकाला त्यातून आवश्यक असलेले प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक मिळत राहते आणि त्याचा आधार स्वतःचा अविरत विकास घडवून आणण्याच्या दिशेने तो पावले उचलत राहतो. निर्णयात्मक मूल्यमापन हे वरिष्ठ अधिकारी सामान्यतः वर्षाच्या शेवटी म्हणजे ॲन्युअली करतात आणि अध्यापकाला त्याची जाणीव त्याच्या बाबतीत घेतलेले प्रशासकीय निर्णयामधून होत असते. आजच्या प्रचलित मूल्यमापन पद्धतीत सकारात्मक मूल्यमापनाचा समावेश अपवादात्मक स्वरूपात सापडतो आणि याच कारणाने अध्यापक मूल्यमापन प्रक्रियेपासून वंचित राहतात, अलिप्त ठेवण्यात येतात. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांची क्षमता मोलाची असल्यामुळे सकारात्मक मूल्यमापन निर्णयात्मक मूल्यमापना इतकीच किंबहुना अधिक महत्त्व देणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. सकारात्मक मूल्यमापनासंबंधी आणखी एक मुद्दा नमूद करायला पाहिजे. अशा मूल्यमापनाची फलश्रुती जर अध्यापकांच्या कार्य सुधारणेत म्हणजे इम्प्रूव्ह परफॉर्मन्स व्हायची असेल तर त्यासाठी अध्यापकाला या मूल्यमापनातून काही प्रकारची प्राप्ती होणे आवश्यक आहे. 1.
स्वतःच्या कार्याचा म्हणजे परफॉर्मन्स दर्जा, कार्यक्षमता आणि कौशल्ये, बलस्थाने आणि उणीवा यांविषयी नवीन ज्ञान, आकलन आणि जाणीव. 2. या नवीन ज्ञानाचे महत्त्व आणि उपयुक्तता म्हणजे युजफुलनेस आणि ते अंमलात आणण्याची गरज. 3. या ज्ञानाचे सुधारित कार्यात इम्प्रूव्ह परफॉर्मन्स रूपांतर घडवून आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य. 4. नवीन ज्ञानाचा लाभ घेण्याची, त्यांचा सदुपयोग करण्याची इच्छा आणि अभिप्रेरण. वरील मुद्द्यांचा विचार जर आपण अध्यापकांचे विद्यार्थ्यांनी केलेले मूल्यमापन म्हणजे स्टुडंट इव्हॅल्युएशन ऑफ टीचर्स अँड टीचिंग या संदर्भात केला तर ते अधिक स्पष्ट होतील. अध्यापकांच्या अध्यापन कौशल्य हे त्यांचे विद्यार्थी जेवढ्या बारकाईने, काटेकोरपणे आणि दीर्घकाल बघतात, अनुभवतात तेवढा दुसरा कुठलाही घटक अनुभवित नाही. शिवाय विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन स्वाध्ययनाचा असतो. आपण काय, किती आणि कशा प्रकारे शिकवत आहोत या निकषातून ते अध्यापकांकडे पाहतात. अध्यापन प्रक्रियेचा म्हणजे टीचिंग इफेक्टिव्हनेस सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे विद्यार्थ्यांचे लर्निंग हा असल्यामुळे त्यांनी केलेल्या मूल्यमापनापासून फार मोलाची माहिती अध्यापकांना मिळू शकते. विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अधिक परिणामकारक, चिरकालीन म्हणजे लास्टिंग, सुलभ आणि रंजक, इंटरेस्टिंग कसे करता येईल हे समजायला विद्यार्थ्यांचे अनुभव, अपेक्षा आणि सूचना अनमोल ठरतात. प्रशासकीय आणि प्राचार्यांना निर्णयात्मक मूल्यमापनाची एक कर्तव्य आणि जबाबदारी या दृष्टीने ओळख असते व ती वेळोवेळी ते पार पाडत असतात. यातून शिक्षकांचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात ठरत असते. तरी संस्थेची आणि व्यक्तिशः शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तिची उपयुक्तता मर्यादित आहे हे समजणे गरजेचे आहे. या दूरगामी उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सकारात्मक मूल्यमापनाचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे. 4. अध्यापकांच्या कार्याचे मूल्यमापनाचे घटक. मूल्यमापनाचे घटक. कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या कार्याचे घटक ठरवणे आवश्यक आहे. व्यावसायिकांच्या कार्याची व्याप्ती मोठी असते. उच्च शिक्षणात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे कार्य अध्यापनापुरते सीमित नसते. त्यात संशोधन म्हणजे रिसर्च, लेखन किंवा प्रकाशन म्हणजे पब्लिकेशन आणि सेवा म्हणजे सर्व्हिस यांचाही समावेश केला जातो. हे 4 घटक जरी सर्वमान्य असले तरी प्रत्येकाची व्याप्ती निरनिराळ्या स्वरूपाची असू शकते आणि यातून उपघटक निर्माण होतात. संशोधनाच्याच घटकात स्वतः करीत असलेल्या संशोधन व विद्यार्थ्यांच्या संशोधनाची मार्गदर्शन हे दोन्ही संभवतात. तसेच लेखन कार्याची व्याप्ती देखील मोठी असू शकते. सर्वच लेखन प्रकाशनासाठी केले जात नाही. अध्यापनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी लिहिण्याची गरज भासते. हे लेखन कार्य प्रकाशित केले जात नाही तसा त्यांचा उद्देश नसतो. सेवा हा घटक तर खूपच व्यापक आहे. यात अनेक उपघटक संभवतात आणि काही प्राध्यापक त्यांच्या व्यावसायिक संघटना म्हणजे प्रोफेशनल ऑर्गनायझेशन मध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळीत असतात. त्यासाठी त्यांना बराच वेळ खर्ची घालावा लागतो. काही प्राध्यापक स्थानिक स्तरावर सामाजिक संस्थांच्या कार्याशी निगडीत असतात. या सेवा संस्थांबाह्य असल्या तरी त्या वैध मानल्या जातात किंबहुना अपेक्षित असतात. संस्थेच्या अंतर्गत सेवा तर कमी अधिक प्रमाणात सर्वच प्राध्यापक करीत असतात. प्राचार्यांकडून निरनिराळ्या कामांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटणी वरचेवर होत असते. व्यवस्थापनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या समित्यांवर म्हणजे कमिटीज नेमून ही सर्वात परिचित सेवा आहे. मूल्यमापनाच्या संदर्भात या विविध कार्यक्षेत्रातील घटकांचे आणि जबाबदाऱ्यांचा विचार करताना असे दिसून येते की सर्वच प्राध्यापकांना सर्वच घटक लागू पडत नाहीत. ते संदर्भ जडित असतात. काही उदाहरणे घेऊन ही भिन्नता स्पष्ट करता येईल. संशोधनाला विद्यापीठ स्तरावर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणक्रमाच्या संदर्भात सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे.
पदवीपूर्व स्तरावर कार्यरत असलेल्या अध्यापकांकडून त्या मानाने संशोधनाच्या बाबतीत फारशी अपेक्षा केली जात नाही. अध्यापनाचे कार्य हे सर्वात प्रमुख आणि सर्व स्तरावर आवश्यक समजले जात असले तरी मूल्यमापनाच्या संदर्भात या घटकाला सारखेच महत्त्व दिले जाईल असे नाही. तसेच काही घटक सतत लागू पडणारे असतात तर काहीची कालमर्यादा सीमित असते. काही तात्पुरते म्हणजे एका वर्षासाठी सुद्धा लागू पडतात. थोडक्यात काय तर अध्यापकांचे मूल्यमापन व्यापक आणि वस्तुनिष्ठ होण्यासाठी त्या ठराविक काळासाठी म्हणजे फॉर द स्पेसिफिक पिरियड प्रत्येक अध्यापकाला लागू पडतील असे घटक कोणते व त्यांचे तुलनात्मक महत्त्व म्हणजे रिलेटिव्ह वेटेज किती असावेत हे निश्चित होणे आवश्यक आहे. ते प्राचार्यांकडून आदेशाच्या अध्यापकांना कळविता येतात, पण सहभागाने आणि संमतीने ठरविले गेले तर त्यांचा स्वीकार अधिक उत्साहाने केला जातो. त्या वर्षीचे मूल्यमापन त्या वर्षासाठी ठरविलेले घटक आणि त्यांचे वेटेज या आधारावर व्हायला हवे. 5. मूल्यमापनात सहभागी घटक पार्टिसिपेंट्स आणि त्यांची भूमिका. व्यवस्थापनशास्त्रात मूल्यमापनाची संकल्पना जेव्हा चर्चिली जाते तेव्हा परफॉर्मन्स अप्रेझल शुड बी ओपन, डाटा बेस्ड अँड पार्टिसिपेटली अशा स्वरूपात विधान हमखास सापडते. या विधानात जे 3 अनिवार्य मानले गेले आहेत त्यात सहभागी यांचा समावेश आहे म्हणजे पार्टिसिपेंटली. आज पाश्चात्य आणि प्रगतिशील देशांमध्ये उच्च शिक्षणात विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी प्राध्यापकांच्या वार्षिक मूल्यमापनासाठी ज्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत त्यात वरील 3ही अनिवार्यांचा विचारपूर्वक समावेश झालेला दिसतो. प्राध्यापकांच्या व्यावसायिक म्हणून पाहिले जाते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे मूल्यमापन केले जाते. याचाच अर्थ असा की मूल्यमापनाची प्रक्रिया स्वयंमूल्यमापनाच्या पासून सुरू होते. प्रत्येक प्राध्यापक स्वतःच्या मूल्यमापन प्रक्रियेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सामान्यतः या प्रक्रियेत भाग घेणारे घटक म्हणजे ज्यांचे मूल्यमापन व्हायचे ते प्राध्यापक आणि त्यांचे विभाग प्रमुख म्हणजे प्राचार्य किंवा तत्सम वरिष्ठ. अध्यापकांच्या मूल्यमापनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा सर्वत्र अतिशय गुंतागुंतीचा, मतभेदांचा आणि वादाचा विषय बनला आहे. काही संस्थांमधून विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी प्रयत्न झालेले दिसतात. याचा अधिक विचार करण्यापूर्वी आपण अध्यापक आणि त्यांचे वरिष्ठ यांची भूमिका समजावून घेऊ. सर्वप्रथम वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा पुढील वर्षासाठी असेल तर चालू वर्षाच्या शेवटी किंवा या दोन्ही घटकांच्या संमतीने मूल्यमापनाचे घटक ठरविले गेले पाहिजे. मूल्यमापनाच्या वर्षात किंवा कालखंडात अध्यापकांची कार्यव्याप्ती काय असेल ते याची नोंद व्हायला हवी. एखाद्या वर्षी जर एखाद्या प्राध्यापकाची संघटना म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये अधिकारपदासाठी काही निवड झाली किंवा स्थानिक स्तरावर संस्थाबाह्य एखादी नेमणूक झाली तर या नवीन जबाबदारीचे इतर कार्यभारावर होणारे परिणाम व त्यासाठी आवश्यक बदल करणे आवश्यक असते. एखाद्या अध्यापकांकडून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या पण संस्थाबाह्य जबाबदाऱ्यांमुळे संशोधन किंवा लेखन यासारख्या कामांना वेळ देता आला नाही तर ते मूल्यमापनाच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध मानले जाणार नाही हे स्पष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे त्या विशिष्ट कालखंडात संशोधन किंवा लेखन यामध्ये संस्थाबाह्य स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांचा समावेश करणे आवश्यक आहे आणि मूल्यमापनाचा घटक म्हणून त्यांच्या संबंधी अध्यापकाचे कार्य करायला हवे. विशिष्ट कालखंडासाठी मूल्यमापनाचे घटक आणि त्या प्रत्येक घटकाला दिलेले महत्त्व म्हणजे वेटेज हे एखादा सहसंमतीने निश्चित झाले की त्यांचा आणि त्या एक प्रकारच्या कराराचे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात येते. आणि याचा अर्थ असा की वर्षाच्या शेवटी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत फक्त हेच घटक विचारात घेतले जातील.
प्रत्येक अध्यापक याच घटकांसंबंधी आपली विविध कार्ये, नवीन प्रकल्प, प्रयोग इत्यादींची सविस्तर नोंद ठेवेल. अशा प्रकारच्या दस्तऐवजावर म्हणजे रेकॉर्डवर कार्याचा दर्जा ठरविण्यात येतो. त्याचप्रमाणे मूल्यमापनाची जबाबदारी असलेले विभाग प्रमुख, प्राचार्य किंवा तत्सम वरिष्ठ यांना देखील त्याच माहितीच्या आधारावर मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अध्यापकांनी संकलित केलेली माहिती काटेकोरपणे वाचून किंवा तपासून तिला स्वतःच्या निरीक्षणाची आणि इतर स्वतंत्र मार्गांनी मिळालेली माहिती यांची जोड देऊन वरिष्ठांनी अध्यापकांचे मूल्यमापन करायला पाहिजे. असे झाले तरच मूल्यमापन व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह कमी आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जास्त असे होऊ शकेल. अध्यापकांचे आणि वरिष्ठांचे मतभेद बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि कारण दोघांच्या माहितीचे आधारस्रोत म्हणजे डाटाबेस जवळजवळ सारखेच आहे. मतभेद असले तर ते केवळ एखाद दुसऱ्या माहितीचे म्हणजे डाटाचे इंटरप्रिटेशन करण्यापुरते असेल. अध्यापकांच्या मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे हा उल्लेख सकारात्मक मूल्यमापनाची संकल्पना मांडताना केलाच आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी इतके मतभेद आणि विरोध असण्याचे कारण काय असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. दोन कारणे वरचेवर ऐकण्यात आणि वाचण्यात येतात. पहिले कारण म्हणजे अध्यापकांचे मूल्यमापन करण्याची पात्रता विद्यार्थ्यांच्या ठायी नसते. ही सर्वसामान्य धारणा अनेक प्राध्यापकांना खात्री असते की आपले ज्ञान, संशोधन कार्य, व्यावसायिक संघटनांमधील आपले कार्य, इतर संस्थाबाह्य प्रकल्पांमधील आपले योगदान इत्यादींची मूल्यमापन करण्याची पात्रता विद्यार्थ्यांना नाही. त्यांना या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रक्रियेत सहभागी केले तर त्यांचे दूरगामी दुष्परिणाम संस्थेला भोगावे लागतील. दुसरे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना सहभागी केले आणि त्यांच्या मतांवर जर मूल्यमापन अवलंबून असेल तर अनुकूल मते मिळवण्यासाठी अध्यापक विविध मार्ग शोधतील. लोकप्रियता मिळवण्यासाठी चाललेला एक थिल्लर पोरखेळ असे त्यांचे स्वरूप होईल. या दोन्ही कारणांचा विचार केला तर असे लक्षात येते की दोन्ही निर्णयात्मक मूल्यमापनाच्या संदर्भात लागू पडतात. सकारात्मक मूल्यमापन विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरू शकते हे आपण पाहिलेच. त्याचप्रमाणे निर्णयात्मक मूल्यमापन ठरवताना सर्व घटकांचा विचार केला पण सकारात्मक मूल्यमापन हे अध्यापन या एकाच घटकापुरते सीमित केले जाऊ शकते. यातून मिळालेली माहिती कार्य सुधारण्यासाठी वापरली जाईल ही जाणीव सर्व संबंधितांना असते. अध्यापनाचे मूल्यमापन करण्यास विद्यार्थी अपात्र आहे असा युक्तिवाद अजून तरी मांडला गेला नाही. अध्यापकांच्या कार्याचे मूल्यमापन आधार. वर सांगितल्याप्रमाणे कार्याचे मूल्यमापन म्हणजे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन खुले, वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय म्हणजे ओपन, ऑब्जेक्टिव्ह आणि क्रेडिबल होण्यासाठी ते व्यापक अशा माहितीवर म्हणजे डाटा आधारित असणे आवश्यक आहे. ही माहिती मूल्यमापनाच्या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या सर्वच घटकांना उपलब्ध असायला हवी म्हणजे ती लिखित स्वरूपाची सविस्तर मांडायला हवी. ही जबाबदारी किंवा ही महत्त्वाची जबाबदारी प्रत्येक अध्यापकांकडे आहे आणि तिची सुरुवात त्यांच्याकडून होणे आवश्यक आहे. म्हणजेच इव्हॅल्युएशन बिगिन्स विथ सेल्फ इव्हॅल्युएशन. ही जबाबदारी वर्षभर चालणारी आहे. अध्यापनाचे उदाहरण घ्यावयाचे तर ती सतत चालणारी प्रक्रिया असते. या क्रियेत अध्यापक अनेक प्रकारचे बदल, सुधारणा, प्रयोग वरचेवर करीत असतात. अधूनमधून त्यांना विद्यार्थ्यांकडून नोंद करण्यालायक प्रत्याभरण मिळत असते. बऱ्याचदा पाठ्यपुस्तकांच्या उणिवेमुळे ते विद्यार्थ्यांसाठी लिखित नोट्स तयार करतात. अध्यापनात विषयाचे ज्ञान आणि अध्यापन कौशल्य हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. त्या दिशेने अध्यापकांची वाचन, मनन, चिंतन करणे महत्त्वाचे आहे. यातून ती दृष्टी मिळते त्यांची देखील नोंद करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे अध्यापनाव्यतिरिक्त इतर कार्यक्षेत्रांतील कामगिरीची सविस्तर माहिती संकलित करायला पाहिजे. यातून वर्षाअखेर एक चांगला दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट तयार होऊ शकतो. हा वरिष्ठांकडे पाठवायचा असतो. हा जितका व्यापक, स्पष्ट आणि मुद्देसूद असेल तितकाच तो त्यांना उपयोगी ठरेल. वरिष्ठांना मूल्यमापनाविषयी निर्णय घेताना त्यावर विश्वास ठेवता येईल आणि अध्यापक आणि वरिष्ठ यांच्यात मतभेद झालेच तर ते तीव्र नसतील आणि सकारात्मक संवादातून त्यांना किंवा दोघांना मूल्यमापनाचे फलित एकमताने ठरवता येईल. 7. मूल्यमापनाचे निकष म्हणजे आउटकम्स, रिझल्ट आणि त्यांचा अनुधावन म्हणजे फॉलोअप. मूल्यमापन प्रक्रिया अधिकाधिक वस्तुनिष्ठ करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे फॉर्म्स आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी वापरले जातात. विद्यापीठे व महाविद्यालय यात अशा प्रकारचे फॉर्म्स वापरले जातात. अध्यापकांच्या स्वमूल्यमापनासाठी म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन वापरलेल्या फॉर्म्समध्ये ॲक्टिव्हनेसचे गुणात्मक आणि संख्यात्मक विवरण तर समाविष्ट कार्याचे असतेच, पण त्या सर्वांगीण कामाचा दर्जा म्हणजे लेवल ठरविण्यासाठी श्रेणी म्हणजेच ग्रेड वापर देखील केला जातो. न्यूयॉर्क विद्यापीठात गुणात्मक गट म्हणजे मेरिट ग्रुपमध्ये प्राध्यापकांची विभागणी करण्यात येते आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय गटातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रमाणात पगारवाढ मिळतात. भारतात NAAC म्हणजे नॅशनल ॲक्रेडिटेशन अँड असोसिएशन काउन्सिल या संस्थेने विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या मूल्यमापनात श्रेणीचा वापर केलेला आहे. अर्थात ही दोन्ही निर्णयात्मक मूल्यमापनाची उदाहरणे आहेत. सकारात्मक मूल्यमापनात अध्यापकांच्या दृष्टीने श्रेणी आवश्यक नसतात, पण संस्थेच्या दृष्टीने अध्यापकांच्या कार्यात तुलनात्मक चित्र आवश्यक असते. किती टक्के अध्यापकांची किंवा प्राध्यापकांची कामगिरी उत्कृष्ट, वाखाणण्यासारखी किंवा आउटस्टँडिंग आहे, किती टक्के प्राध्यापकांची मध्यम, ॲव्हरेज किंवा किती टक्के प्राध्यापकांची सुमार, मार्जिनली आहे स्वरूपाची आहे, ही माहिती देखील उपयुक्त ठरते. इतरांच्या तुलनेत आपला कार्याचा म्हणजे परफॉर्मन्स दर्जा कुठे आहे बसतो हे प्रत्येक मुख्याध्यापकाला किंवा प्राध्यापकाला कळायला हवे. तसेच प्राचार्यांना या माहितीच्या आधारावर अध्यापकांशी मार्गदर्शक संवाद साधता येतो. थोडक्यात पूर्ण विभागाला किंवा संस्थेला अध्यापकांच्या कार्याचे म्हणजे परफॉर्मन्स एक डोळी चित्र प्रोफाईल मिळू शकते. सकारात्मक मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट प्राध्यापकांच्या किंवा अध्यापकांच्या विकासाच्या गरजा, दिशा आणि प्राधान्यक्रम ठरविणे असल्यामुळे मूल्यमापनातून उपलब्ध झालेले निष्कर्ष यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या घटकातील कामगिरी कुठल्या दर्जाची झाली, तीच अधिक चांगली होऊ शकली असती का, त्यासाठी काय आवश्यक होते, काय कमी पडले, अध्यापकाला अनपेक्षित अडचणी आल्यात काय व त्यांनी त्या कशा हाताळल्या इत्यादींचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सुरुवातीला मूल्यमापनाचे घटक आणि त्यांचे महत्त्व म्हणजे वेटेज हे अध्यापक आणि वरिष्ठ सहमतीने ठरवतात, त्याचप्रमाणे मूल्यमापनोत्तर विश्लेषणात देखील या दोघांनी भाग घेतला तरच त्यातून अनुधावनपर म्हणजे फॉलोअप स्वरूपाची पावले उचलविणे, कार्यक्रम ठरविणे शक्य होईल. अध्यापकांच्या दृष्टीने ही चर्चा आत्मपरीक्षणावर आधारित असावी आणि त्यातूनच वरील वर्षासाठी उद्दिष्टे ती सफल होण्यासाठी आवश्यक संकल्प आणि अभिप्रेरण प्राप्त व्हायला पाहिजे. वरिष्ठांची भूमिका परफॉर्मन्सच्या सहाय्याने परफॉर्मरला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि पुढील वर्षाचे लक्ष्य म्हणजे टार्गेट ठरवताना तदनंतर आपली किंवा आपली संस्था कशा प्रकारे अधिक सहकार्य देऊ शकते याची जाणीव करून घेणे ही असावी. वरील चर्चेवरून अध्यापकांचे मूल्यमापन किती महत्त्वाचे, व्यापक आणि अवघड आहे हे लक्षात आले असेल. ते यशस्वी करण्यात अध्यापकांनी आणि वरिष्ठांनी गंभीरपणे त्यांचे सर्व पैलू समजून घेतले पाहिजे. पुरेसा वेळ देऊन आणि श्रमपूर्वक माहिती संकलन आणि मांडणी केली पाहिजे. जमविलेल्या माहितीचा सर्व अंगांनी विचार करून त्यातूनच समर्थनीय असे निष्कर्ष काढायला पाहिजे आणि जे शेवटी याची परिणती
पुढील वर्षी सापेक्ष अधिक चांगले काम होईल याबद्दल विश्वास आणि बांधिलकी निर्माण व्हायला पाहिजे. 8. मूल्यमापनाची क्रिया व्यवस्थापकांना कठीण का वाटते? व्यवस्थापनाच्या इतर सर्व जबाबदाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन अधिक कठीण, तणाव निर्माण करणारे समजले जाते. अनेक व्यवस्थापक ही जबाबदारी एक आवश्यक अनिष्ट कृत्य म्हणजे नेसेसरी इव्हेल समजून पार पाडतात. काहींच्या मते हा एक थँकलेस जॉब आहे. सर्वांना समाधान देऊ शकेल अशी मूल्यमापन पद्धती राबविणे कधीच शक्य होणार नाही असाही काहींचा समज असतो. उलट या प्रक्रियेमुळे वरिष्ठांचे आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या परस्पर संबंध बिघडण्याची शक्यता जास्त असते असे काहींना वाटते. या परिस्थितीत खालील कारणे संभवतात. 1. आपल्या कार्याचे मूल्यमापन हा प्रत्येकाला एक अतिशय संवेदनशील विषय वाटत असतो. प्रत्येक गुणदोषांची चर्चा, आपली पात्रता यातून त्यांच्या अस्मितेला धक्का पोचतो. वरिष्ठ जेव्हा याबद्दल टीकात्मक बोलतात आणि तेव्हा ते काहीसे अपमानास्पद वाटते व त्याबद्दल नकळत एक बचावाची डिफेन्सिव्ह अशी भूमिका घेतली जाते. परस्परांच्या भावना दुखावतील या भीतीमुळे स्पष्ट परखड बोलण्याचे धाडस होत नाही. 2. या प्रक्रियेतून बऱ्याचदा संस्थेची उद्दिष्टे आणि व्यक्तीची उद्दिष्टे यातील तफावत उघडकीस येते. यातून मार्ग काढणे सोपे नसते. 3. या प्रक्रियेतून वाद निर्माण होऊ शकतात. त्यांची परिणती कायदेशीर इलाज आणि न्यायालयीन खटले यात होण्याची संभाव्यता नाकारता येत नाही. 4. मूल्यमापन ही दोन व्यक्तींमधील आंतरक्रिया आहे. या बाबतीतील स्पष्टपणे बोलण्याची त्यांची तयारी नसते. हा संवाद अर्थपूर्ण आणि सकारात्मक होण्यासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक प्रगल्भता म्हणजेच प्रोफेशनल मॅच्युरिटी दोघांमध्ये नसते. व्यक्तिगत म्हणजे पर्सनल आणि व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल यातील फरक न समजल्यामुळे कार्यासंबंधी टीकात्मक विधानांना वैयक्तिक मारा म्हणजे पर्सनल अटॅकचे स्वरूप प्राप्त होते. आपल्या कार्यासंबंधी जे दोष किंवा उणीवा आपले वरिष्ठ निदर्शनास आणतात तेव्हा त्याचा उपयोग आपण आत्मपरीक्षण करून सुधारणा घडवून आणण्यासाठी केला पाहिजे अशी भूमिका अपवादानेच सापडते. पूर्वग्रह, वैयक्तिक आवडी म्हणजे पर्सनल लाईक्स अँड डिसलाईक आणि अवास्तविक अपेक्षा यांचाही प्रभाव मूल्यमापन प्रक्रियेवर पडतो. 5. शिक्षकांचे कार्य हे अतिशय गुंतागुंतीचे म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. त्यात संख्यात्मक घटकांपेक्षा गुणात्मक घटकांचा वाटा अधिक महत्त्वाचा असतो. त्याची आकडेवारी करता येत नाही. मोजमाप तर अशक्यच असते. पण म्हणून ते महत्त्वाचे नाही असा अर्थ करता येत नाही. म्हणजेच व्हॉट काउंट्स कॅन नॉट ऑलवेज बी काउंटेड. व्हॉट कॅन बी काउंटेड डज नॉट नेसेसरी काउंट. ही मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या मूल्यमापनात संपूर्ण वस्तुनिष्ठता ठेवणे अशक्य आहे. व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव टाळता येत नाही. व्यक्तिनिष्ठता ही खरोखर टाळण्याची बाब आहे का? एखाद्या रोगा किंवा मानसिक सारखे आपण तिला दूर करायला पाहिजे का? इज इट अ डर्टी वर्ड? याचा जरा बारकाईने विचार करूया. वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ हे दोन शब्द ज्ञानाची आणि विधानांची सत्यता किंवा विश्वास ठरविण्याच्या दृष्टीने सतत वापरले जातात. शास्त्रोक्त संशोधनात आणि लिखाणात वस्तुनिष्ठतेला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जे पडताळून पाहता येते, ज्याचे मोजमाप करता येते तेच मोलाचे समजले जाते. व्यक्तिनिष्ठ विधाने दखलपात्र ठरत नाही कारण त्यांची सत्यता पडताळून पाहता येत नाही. त्यांना सार्वजनिक ज्ञानाचा म्हणजे पब्लिक नॉलेजचा दर्जा देता येत नाही असा युक्तिवाद मांडला जातो. या विचारसरणीला म्हणजे बौद्धिक आंतरक्रियेला जे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे त्यामुळे व्यक्तिनिष्ठता ही एक कटाक्षाने टाळण्याजोगी बाब आहे असा सर्वसाधारण माणसांचा समज झाला तर त्यात आश्चर्य नाही. वरवर पाहता हा विचार ग्राह्य वाटला तरी तो पूर्णपणे स्वीकारता येत नाही. व्यक्तिनिष्ठ विधाने
सामाजिक जीवनात किती मोलाची मानली जातात आणि त्यांच्या आधारावर आपण किती महत्त्वाचे निर्णय घेतो याची काही उदाहरणे घेऊन हा एक मुद्दा स्पष्ट करता येईल. न्यायालयीन निकाल हे व्यक्तिनिष्ठ असतात. डॉक्टरांची रोगाचे निदान करून सुचविलेले उपाययोजना व्यक्तिनिष्ठ असते. वकिलांनी त्यांच्या वकिलांना दिलेले सल्ला व्यक्तिनिष्ठ असतात. म्हणून त्यांना समाज सरसकट नाकारतो काय? त्याला काहीच महत्त्व दिले जात नाही काय? व्यक्तिनिष्ठ समजण्यासाठी त्या एक महत्त्वाचा निकष समजून घेणे आवश्यक आहे. काही व्यक्तींनी विधाने एखाद्या व्यक्तीचे मत, आवडीनिवडी आणि परफॉर्मन्स यातून जन्म घेतात. त्यांना कुठलाही आधार नसतो. या उलट काही विधाने विशिष्ट ज्ञान, क्षमता आणि बौद्धिक प्रगल्भता यावर आधारित असतात. वरील उदाहरणे या स्वरूपाची विधाने आहेत. न्यायाधीशांना निकाल हा कायद्याचे सखोल ज्ञान आणि फॅक्ट ऑफ द केस यावर आधारित असतात. तज्ज्ञांचा सल्ला हा आवश्यक असलेली संकल्पित माहिती आणि त्यांच्या क्षेत्रातील विशिष्ट ज्ञान यावर आधारित असतो. त्यांची विधाने ही त्याच क्षेत्रातील इतर तज्ज्ञांना देखील मोलाची वाटावी अशी असतात. ती मुख्यतः निर्वचन या स्वरूपाची असतात आणि तेवढ्या एकच कारणामुळे त्यांची व्यक्तिनिष्ठता गौण समजली जाऊ शकते. या विवेचनाच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षकाच्या मूल्यमापनातील प्रमुखाची भूमिका तपासली तर त्यातील संभाव्य व्यक्तिनिष्ठता कशा स्वरूपाची दिसते? शिक्षक आणि प्रमुख दोघेही स्वतःला व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल समजत असतात, तर त्यांची मानसिक व्यावसायिकता म्हणजे हेच प्रोफेशनलिझम आधारित असेल. प्रमुख हे व्यवस्थापन शास्त्रातील सिद्धांत आणि मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे गायडिंग आणि प्रिन्सिपल्स अंमलात आणत असतील तर त्यांचा तज्ज्ञांचा दर्जा आपोआपच प्राप्त झालेला असणार. त्यांनी केलेले शिक्षकांचे मूल्यमापन विशिष्ट ज्ञान आणि व्यक्तींची म्हणजे परफॉर्मरची तिच्या कार्याची म्हणजे परफॉर्मन्स सविस्तर माहिती यावर आधारित असेल हे अपेक्षित आहे. यात व्यक्तिनिष्ठतेपेक्षा वस्तुनिष्ठतेलाच प्रभाव अधिक असेल. याची व्यक्तिनिष्ठता केवळ निर्वचन स्वरूपाची असेल, म्हणून ती आक्षेपार्ह न समजता स्वागतार्हच मानली जायला पाहिजे. 9. मूल्यमापन प्रक्रियेतील तणावांचे स्रोत म्हणजे सोर्स ऑफ टेन्शन इन असेसमेंट्स. मूल्यमापन प्रक्रिया ही त्यात भाग घेणाऱ्या तणावपूर्ण वाटते याची अनेक कारणे संभवतात. त्यामुळे काही ठळक कारणे नमूद करता येतील. 1. अकार्यक्षमता. 2. मूल्यमापनातील निष्कर्षाच्या परिणामाबद्दल अनिश्चितता. 3. मूल्यमापन करणाऱ्या अधिकाऱ्यांची विश्वासार्हता. 4. ज्या माहितीवरून म्हणजे डाटावरून मूल्यमापन ठरविले गेले त्यासंबंधी शंका किंवा अज्ञान. 5. पूर्वग्रह किंवा वैयक्तिक मतांचा प्रभाव. शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन कठीण, गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण असले तरी त्यापासून व्यक्ती आणि संस्था दोघांना खालीलप्रमाणे महत्त्वाचे फायदे प्राप्त करता येतात हे लक्षात ठेवायला पाहिजे. 1. मूल्यमापनातून व्यक्तीची अभिप्रेरण वाढण्यास मदत होऊ शकते. 2. मूल्यमापनाच्या प्रक्रियेतून वरिष्ठांना आपल्या सहकार्याच्या व्यक्ती आणि अधिक चांगली ओळख होते. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन समजण्यासाठी उपयुक्त पार्श्वभूमी तयार होते. 3. संस्थेची उद्दिष्टे अधिक स्पष्ट होतात आणि त्यांना मान्यता मिळण्याची शक्यता वाढते. 4. गुणवत्तापूर्ण कार्याला आवश्यक ती दाद देणे शक्य होते. 5. शिक्षकांच्या व्यापक आणि गुंतागुंतीच्या कार्यातील निरनिराळे घटक आणि त्यांची प्राधान्यता अधिक स्पष्ट होते. या ठिकाणी पाठातील पारिभाषिक शब्दार्थ आलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. या घटकात आपण शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन यांचा सर्वांगीण विकास किंवा सर्वांगीण विचार केला. हे काम कितीही गुंतागुंतीचे संवेदनशील असले तरी ते टाळणे किंवा ते औपचारिक आणि वरचेवर अशा पद्धतीने करणे
समर्थनीय होणार नाही. या संकल्पनेचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. प्राचार्य आणि शिक्षक या दोघांना या बाबतीत प्रशिक्षित करायला पाहिजे. सर्व मताने मूल्यमापनाची रूपरेखा ठरविली गेली पाहिजे आणि ती राबविण्यात सर्वांच्या सहभागासाठी आवश्यक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्राचार्यांनी स्वीकारली पाहिजे. पाठाचा समारोप करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कार्य करणारा कर्ता हा मानवी घटक आहे. तो त्याचे ज्ञान आणि कौशल्यानुरूप एका विशिष्ट परिस्थितीत कार्य करतो. अपेक्षित फलिते प्राप्त करण्यासाठी त्याला योग्य प्रेरणा देऊन त्याच्या इच्छाशक्तीला चालना देणे आवश्यक आहे. धन्यवाद.